इद ब्रह्म खुलं. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोही गडे. आपलं काय आपल्याजवळ आहे ते आपण म्हणतो आपलंय. दाखवा बरं इथले इथं. नाही. मुलगा जेथे आहे त्याला एका क्षणात इथं आणता येईल? नाही. बँकेत पैसे आहे इथं हजर करता येईल? नाही. आपली मालमत्ता सगळीकडे पसरलेली आहे. तिचा विनियोग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ताबडतोब घेता येईल? नाही. आपल्या मनाने काही चालत नाही. मागच्या बुधवारी मी कुठे गेलो हे मला माहीत नाही. 2 दिवसापूर्वी 2-4 हजार रुपये खिशात होते. गेले कुठे काही आठवत नाही. झुलाबाई झुला खेळ रे मुला. कसा झुला झुलतोय. पुढे जितका जातो तितकेच मागा जातोय. जेवढं मिळवलं तेवढं जातंय. जे येणार तेही जाणार. मग आपलं काय राहणार? काहीच नाही. मग उलट उगाच आपण अशा अपेक्षा यातून संभ्रमात पडलोय. संभ्रमात. आपलं काहीच नाही. ब्रह्म बघा. ज्ञान काय आहे नेमकं शोधा. जे असतं ते नसतं, जे नसतं ते असतं. व्यर्थ चिंता सोडून द्यायची. चिंता माणसाला खाते आणि चित्तामध्ये जे काही तुमचं चिंतन असतं, मनन श्रवण पठण नित्यशा असू द्यायचं. एक स्वानंद असं डुबायचं. हे बघा मी झुला खेळतोय. मला माझा आनंद मला मिळतोय. कालचे पैसे इतके होते, उद्या किती राहतील, खर्चायला किती आहे, शिल्लक राहतील का नाही, नुसती चिंता. आलं आलं गेलं गेलं, आलं आलं गेलं गेलं. अहो येणार आणि जाणारच, शिल्लक राहणारच नाही. हे रहाडगार्ग आहे, चक्र आहे, फिरणारच. कितीही जरी फिरलं तर त्या जागेवरती इतंभूत येणार. पृथ्वीवरचा दगड वेळेवर फेका, खाली पडणार. पाण्यामध्ये जेवढं तरंगणार तितकंच पोहायचं. गळ्याच्या वर नाही जायचं. आगीचा वापर करायचा पण आगीत मात्र नाही जळायचं. वाऱ्यामध्ये खेळायचं पण वाऱ्यामध्ये नाही जास्त चालायचं. डोळ्यांचा वापर यथायोग्य, नाकाचा वापर योग्य तो श्वासासाठी, कान ऐकण्यासाठी, तोंड खाण्यासाठी, दात चावण्यासाठी, दाखवण्यासाठी नाही. प्रत्येक ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचा यथायोग्य वापर जर केला ना तर हे शरीर क्षत्र आहे, पवित्र आहे. कोण म्हणतं नाशिवंत आहे? आपण करतोय. आपण इष्टा वाढवतोय, आपण मलमूत्र वाढवतोय. आपण जर नियम सांभाळले तर शरीर सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युमुक्षामृता. मृत्यूला सुद्धा जिंकू शकतो. यथा योग्य जे पाहिजे ते मिळवते येते. इद ब्रह्म खुल. काय? इद ब्रह्म खुल. अहम ब्रह्मास्मी. आठवतं कालचं? नाही. उद्या काय घडणारे सांगता येईल? नाही. संध्याकाळी कुठे जाणारे माहिती आहे? नाही. रात्री तू झोपणार का मारणार कळतंय? नाही. कालचे पैसे तुझे होते ते बँकेमध्ये उद्या तुझ्यासाठी राहतील? नाही. तू ट्रॅक्टर हा तू मालक आहे, या संपत्तीचा मालक आहे, ट्रकचा मालक आहे, जीपचा मालक आहे, मोटरसायकलचा मालक. तू मालक आहे. आपला हक्क आहे? नाही. आपला हक्क आपल्या शरीरावर सुद्धा नाही. वेदाचे बोलणे, सूर्याचे चालणे, सर्व काही कोण आहे? तो पांडुरंग आहे, तो परमेश्वर आहे. चला तर मग आनंदाने झुलूया. झुलाबाई झुला.